ह्याच्याकडे बघून सांगा. बायोमिक्स जे आहे हे विद्यापीठाने तयार केलेले एक 14 वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्मजीव आहेत. ह्याच्यामध्ये ट्रायकोडर्माचे 3 वेगवेगळ्या प्रजाती आहेत. ट्रायकोडर्मा व्हिरिडी, ट्रायकोडर्मा हॅमॅटम, ट्रायकोडर्मा हर्जॅनम 3 आहेत. सुडोमोनाचे 2 स्पीशीज आहेत. मेटॅरायझियम आहे, पेसिलोमायसिस आहे, वर्टिसिलियम लॅकिनी आहे, ब्रिव्हरिया बेसियन आहे. असे वेगवेगळ्या 14 प्रकारच्या सूक्ष्मजीवांचे मिश्रण आहे. याचा आपण जो शेतामध्ये वापर आहे ते सर्व पिकांसाठी करू शकतो. वापर करण्याची पद्धती अशी आहे की याची आळवणी करताना 10 लिटर पाण्याला 200 ग्रॅम आणि फवारणी करताना 10 लिटर पाण्याला 100 ग्रॅम. म्हणजे एका बॅलरला जर आळवणी करायची असेल बॅलरची तर 4 किलो टाकायचं आणि फवारणी करायचं असेल एका बॅलर 200 लिटरच्या बॅलरला 2 किलो टाकायचं. फवारणी करताना ऊन खाली झाल्यानंतर डायरेक्ट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येऊन यायला गेलं की अशा बेताने फवारणी करायची ऊन खाली झाल्यानंतर. आणि आळवणी करताना तुम्ही ड्रिपमधून करू शकता. डायरेक्ट जे पंप असतो पाठीचा पंप त्याचा नोजल काढायचा आणि धार असे जर तुम्ही करत गेले टाकत गेले तरी त्याचं चालतं. तिसरा प्रकार की तुम्ही शेणखतात मिक्स करून सुद्धा ह्याचा वापर करू शकता. शेणखतात मिक्स करून जर तुम्ही याचा वापर केला तर यांची वाढ चांगल्या प्रकारे होते आणि आपल्याला रिझल्ट चांगले मिळतात. ओके. आणि वापर करताना 4 दिवस अगोदर 4 ते 5 दिवस अगोदर कुठलं रासायनिक खत, कीटकनाशक, बुरशीनाशक याचा वापर करायचा नाही. आणि याचा वापर केल्यानंतर पुन्हा 4-5 दिवस कुठल्याही रासायनिक कीटकनाशक, बुरशीनाशक किंवा खताचा वापर करायचा नाही. हां, धन्यवाद.